चार शब्द इथे बोलण्यासाठी उभा आहे। कधी कधी आनंद आणि अश्रू यांची परिसीमा कुठे असते हे ओळखता येत नाही। जसा सूर्यास्त होताना आणि चंद्रोदय होताना जी एक लाईन असते, जी एक रेखा असते, तिला ओळखणं कठीण असते। ही कुठे संपते आणि कुठे सुरू होते। आज आपण अशा एका सीमेवर येऊन उभे आहोत। आनंद याच्यासाठी आणि अश्रू याच्यासाठी त्याचा मी मुद्दाम खुलासा करणार आहे। आनंद याच्यासाठी की आपल्यातली एक व्यक्ती की ज्याने आपल्याला जर कोंबडी आपल्या पिलाना संबंध आपल्या पंखाखाली एकत्र घेते, त्याप्रमाणे आज माझ्या सासूबाई आणि आपण सगळे एकत्र आहोत म्हणून, आणि त्याच वेळेला आपल्याला 75वी करण्याचा योग आलाय म्हणून हा आनंदाचा प्रसंग आहे। म्हणून आनंद टाळ्या टाळ्या बाबा तुम्ही पॉज घ्यायचा थोडा। आणि अश्रू याच्यासाठी की हाला आनंद अश्रू म्हणेन मी, अश्रू म्हणजे दुःखाचे अश्रू नाही। अशा प्रकारचे सुखद प्रसंग आपल्या परत परत येऊ याच्यासाठी हे गंगा आपल्या डोळ्यातून वाहते। त्यात कोणी दुःख मानण्याचं कारण नाही, पण हा दुःखाचा एक प्रकार आहे की आपल्याला असं वाटतं की आपली हवी असलेली व्यक्ती आपल्या आयुष्यभर आणखीन 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 जगावी म्हणून आपल्याला आनंद होत असतो। पण कधी कधी कित्येक वेळा काय असतं, एखादा आकाशात उडणारा पक्षाचा थवा आपल्याला हवा असा वाटतो, पक्षाची माळ हवेविषयी वाटते। अरण्यातून धावताना, जंगलातून धावताना हरण आणि हरणाचा कळप हवावासा वाटतो, पण तो आपल्याला मिळत नसतो। आणि असा आनंद आज आपल्याला मिळालेला आहे, जवळ आपण आत्मसात करू शकलो आहे। हा खरा आजचा सुखद क्षण आहे। आणि हा ही एकाएकी कल्पना जी सुचली आहे करण्याची, त्याचा प्रमुख शिल्पकार आहेत सुरेखा समेळ। आणि ही एकाएकी संकल्पनेची मुहूर्त वेळ सुरेखा समेळ आणि रवली आणि बाकीच्यांनी USSR, आता USSR संबंध जरी डिवाइड झालेलं असलं, उषा, सुरेखा, सुनील आणि रूपा, या 4 लोकांनी एक मोठं राष्ट्र घडवलेलं आहे, जगामध्ये कम्युनिझम पसरवला आहे। तसे या 4 लोकांनी येऊन अमेरिकेमध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र आणलंय आणि हा फार मोठा चांगला दिवस आहे असं मी मानतो। आता राहिली बाब आई या 2 नावाची, जगामध्ये सगळ्यांना सगळी सुख मिळतात। त्या कित्येक लोकांना आई समोर असून आईचं सुख मिळत नाही, वडील समोर असून आपल्या वडिलांचं सुख मिळत नाही। तुम्ही सगळे भाग्यवान आणि मी सुद्धा त्यातला एक भाग्यवान आहे की आई या शब्दातला आ इतका मोठा आहे की ओंकारातला हा आ आहे। ओंकारानंतरची ओम हा सगळ्या लिपीतली प्रथमताचा सुरुवात ओंकारामधून होते। ओम म्हणून ओम म्हटल्यानंतर ओम हा प्रथम शब्द आहे आणि ओम शब्दानंतर आई, आई विना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलं जातं। आणि म्हणून हे सगळं सुख तुम्हाला मिळालेलं आहे, हे आईचं सुख जे मिळालेलं आहे हे सुख अपरिमित असं आहे। या सगळ्या